नमस्कार मित्रांनो, मी सिद्धी आणि मला खूप जणांनी सांगितलं की अगं आम्हाला इंग्लिश थोडीशी जड जाते, तर आम्ही कसं कसं वाचायचं, कसं समजायचं तुझं. तर मग त्यांच्यासाठीच मी मराठीत एक बुक रिव्ह्यू करते आणि हा खूप खूप छोटा असणार आहे आणि माझ्या इंग्लिश व्हिडिओजपेक्षा तो खूपच छोटा असणार आहे, कारण की माझ्या शाळेत पण आम्हाला इंग्लिश हा विषय आहे आणि मराठी हा विषय नाही. तर मला पण इंग्लिश सोपी जाते आणि मराठी जड जातं. आणि पण तरी मला कळतं की ज्यांना नाही समजत असेल त्यांचं काय होत असेल, कारण की पहिले पहिले मराठी मला पण नाही जमायची. तर आता माझी मराठी थोडीशी चांगली होत आहे, तर मी म्हटलं की एखादा रिव्ह्यू मराठीत पण देऊन पाहावा. आता हे पुस्तक ना, हे लहान मुलांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण आहे, कारण की ज्यांना इंग्लिश शिकायची त्यांनी कोणत्याही प्रकारचं इंग्लिश पुस्तक वाचा, त्यांनी तुम्हाला काहीतरी ते शिकायला मिळेलच. आणि तुम्हाला एकतर स्टोरी पण तुम्हाला खूप आवडेल, आणि नाही आवडली समजा तर तुम्हाला काही ना काही तर शिकायलाच मिळेल इंग्लिशच्याबद्दल. तर आजचं आहे आपलं पुस्तक द आईस मॉन्स्टर, डेव्हिड विलियम्सने लिहिलेलं आहे. डेव्हिड विलियम्सचं खूप सारे लहान मुलांची पुस्तकं आहेत जे मी वाचलेले आहेत, आणि त्याच्यावरती मी इंग्लिशमध्ये एकाचा रिव्ह्यू दिला आहे आणि याचाच रिव्ह्यू मी इंग्लिशमध्ये पण दिला आहे. दुसरं पुस्तक होतं द मिडनाईट गँग, आणि आय थिंक तुम्हाला तो पण व्हिडिओ पाहायला हवा, आणि तो इंग्लिशमध्ये आहे, त्याचं मी मराठीत रूपांतर नाही केलं आहे, तर बघूया आपण त्याच्यानंतर. तर ही खूप छान गोष्ट आहे. लंडनची म्हणू शकतो आपण. 1899मधल्या लंडनमध्ये एक एल्सी नावाची लहान मुलगी राहायची. तिला जन्माच्या वेळेसच तिच्या आईने तिला एका ऑर्फनेजच्या दारात तिथे ठेवून दिलेलं असतं, आणि मग त्या ऑर्फनेजमध्ये जी त्यांचे केअरटेकर असते मिसेस कर्डल, ती बिलकुल चांगली नसते. ती खूप वाईट विचारांची असते ती, आणि काहीच मुलांना चांगल्यासाठी घडवत नाही किंवा काहीच नाही. ती त्यांना चांगलं जेवण देतच नाही. खूप खूप कमी जेवण देते त्यांना. बिलकुल चांगले कपडे नाही, फाटके फुटके कपडे असतात त्यांचे, आणि त्यांना दिवस रात्र काम करायला लावते, आणि काहीच त्यांना ती चांगल्याने काळजी घेत नाही. आणि तिथे 26 मुलं असतात आणि सगळ्यांचं नाव A to Z पर्यंत असतं इंग्लिशमध्ये. तर ही ज्या दिवशी आली असते त्या दिवशी त्यांना ईचं नाव असते त्यांच्याकडे, तर मग त्यांनी तिचं ई पासून नाव ठेवलेलं असतं. तर तिथे 26 मुलं आहेत, तर मग 26 अल्फाबेट्स, आणि ते पहिल्या दिवसापासून जे येत गेलं तर त्यांचं ABCDEFGH असं झेडपर्यंत. आणि जर एल्सीला तिच्या आईनी एक दिवस पहिले सोडलं असतं तर तिचं नाव असतं डॉरिस, आणि एक दिवस नंतर सोडलं असतं तर तिचं नाव असतं फ्रँक. ते मुलाचं नाव होतं, पण त्या दिवशी एक मुलगा आला म्हणून त्या मुलाचं नाव फ्रँक ठेवलं. मग एका दिवशी ना तिला वाटतं की हे उंदीर कुठेतरी जात असतात, तर तिला वाटतं की आपण पाहायला पाहिजे कुठे जातात. तर ती पाहत होती आणि तिला दिसलं की एकदम छोटासा गड्डा होता जिथून ते चालले होते. तर तिला वाटलं की मी पण जाऊ शकते. ती होती तेव्हा 10 वर्षाची, आणि ती पूर्ण 10 वर्ष फक्त ऑर्फनेजच्या आतच होती, बाहेर बिलकुल नाही जायची. ती एकदा पण बाहेर नव्हती गेली त्या ऑर्फनेजच्या. आणि मग तिला वाटलं, आणि मग तिने जेव्हा ते पाहिलं, ज्या उंदरांनी केलेलं जे छोटंसं होल होतं ते त्यांनी पाहिलं, आणि मग ती रोज रात्री झोपायची वेळ झाल्यानंतर ती बाहेर यायची आणि तिथे आपल्या नखांनी तो होल मोठा करत जायचे. आणि एका दिवशी तिचा तो होल तिच्या बॉडीला जायला तिथून इनफ बनून गेला. तर मग तिने काय केलं, ती आपल्या भाऊ बहीण म्हणू शकतो त्यांना, कारण की ती 10 वर्ष त्यांच्यासोबत राहिलेली असते, तर ती त्यांना म्हणते की आता मी चालली आणि आपण एका दिवशी नक्कीच भेटू. आणि ती ना खूप चांगली काय म्हणतात, ती खूप चांगल्या स्टोरी सांगते, म्हणजे तिला सांगायची आवड खूप असते आणि तिला बोलता पण खूप छान येतं. मग ती त्यांना बाय म्हणते आणि मग तिथून पळून जाते. आणि मग तिला वाटतं की लंडन, आपण तर कधी बाहेर आलंच नाही, आता काय करायचं. पण तिला एका दिवशी एक न्यूजपेपरमध्ये एक बातमी दिसते. तिला वाचता नाही येत, पण तिला फोटोवरून एवढं कळते की एक वुली मॅमथ कोणीतरी त्याला शोधलं आहे. म्हणजे ते होतं तिथे ऑलरेडी, पण कोणाला तरी ते दिसलं. आणि मग ते आता नॅचरल हिस्ट्री म्युझियम असं काहीतरी असतं लंडनमध्ये, त्या म्युझियममध्ये त्या मॅमथला ठेवणार आहे.
जे 1000 वर्ष आधी त्या बर्फात असं बंद झालं होतं. तर मग तिला वाटतं की मला पण पाहायचं आहे हे. पण ज्या दिवशी ते येणार असतं वुली मॅमथ, त्या दिवशी क्वीन व्हिक्टोरिया, तिथली जी राणी असते, ती बघणार असते त्या वुली मॅमथला. तर मग हिला खूप खराब वाटतं की मला पण पहिले पाहायचं होतं करून. तर ती काय करते, त्या म्युझियममध्ये जी साफसफाई करणारे जे लोक असतात ना, त्यांच्यासोबत ती मैत्री करते. त्यामधली एक असते डॉटी आणि डॉटीचा बॉयफ्रेंड प्रायव्हेट थॉमस. आणि तो रिटायर झालेला आणि सगळ्यात छोटा असतो सोल्जर पूर्ण इंग्लंडच्या सेनात. म्हणजे खूप छोटी हाईट असते त्याची. आणि मग त्याच्यानंतर त्यांची मदत घेऊन ती त्या वुली मॅमथला पाहते. पण कोणाला तरी ती दिसून जाते आणि ती दिसते, डॉटी दिसते आणि त्यांना प्रायव्हेट थॉमस दिसतो. तर मग पूर्ण इंग्लंडचे सैन्य त्यांच्या मागे लागलं आहे की तुम्ही राणीच्या एवढ्या जवळ कसे जाऊ शकतात. कारण की त्यांना नसतं माहीत ना ही काय करणार आहे त्यांना, किंवा हे तिघं मिळून काय करणार आहे. तर मग ते सगळे तिच्या मागे 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 लागतात आणि तिला कळतं की तो मॅमथ आहे, तो जिवंत आहे. आणि मग ती त्या मॅमथला त्याच्या घरी तिला वाटते की हा पण घरी जायला हवा. तर मग ती काय करते की त्या वुली मॅमथला नॉर्थ पोलपर्यंत घेऊन जाते. आणि कशी घेऊन जाते, खूप खूप प्रॉब्लेम्स येतात तिच्या वाटेत आणि खूप जास्त अडचणी येतात. म्हणजे ती खूप खराब लोकही सापडतात, खूप चांगले लोक पण सापडतात. जसे की ज्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट थॉमस असतो रिटायर्ड, त्याच हॉस्पिटलमध्ये जे वेगळे वेगळे आर्मी आणि नेव्हीचे लोक असतात ना, ते पण चांगले असतात. तर मग ती थेम्सच्या नदीवरून, जी लंडनमध्ये आहे, ती तिथून नॉर्थ पोलपर्यंत जाते. आणि मग ती त्या वुली मॅमथला सोडते, त्याला बाय म्हणते आणि वापस येऊन जाते लंडनला. पण लंडनमध्ये अजूनही तिच्या मागे ते पूर्ण सैन्य लागलेलं आहे. पण क्वीन व्हिक्टोरियाला ती जाऊन सांगते की माझा विचार होता आणि मला नाही वाटत मी चुकीचं केलं. तर मग क्वीन व्हिक्टोरियाला ते पटतं आणि मग ती म्हणते की मी तुला मोठं करेल स्वतः आणि तू माझ्यासोबतच इथे राहशील. आणि ते जे मुलं आहेत ज्यांची ती गोष्ट करत होती ऑर्फनेजमधले, मी त्या बाईला पण चांगले आता तिला शिकवते चांगलं आणि त्या मुलांना पण घेते माझ्या काळजीत. आणि मग क्वीन व्हिक्टोरिया, आपली एल्सी, बाकीचे जे हॉस्पिटलमध्ये राहणारे जे होते आर्मी आणि नेव्हीचे रिटायर्ड लोक, ते आणि अब्दुल करीम, त्या क्वीन व्हिक्टोरियाचा पर्सनल इंडियन अटेंडंट असतो तो, आणि हे सगळे खुशी खुशी ते रात्रीचं जेवण करतात. आणि मग क्वीन व्हिक्टोरिया म्हणते तू खूप चांगली आहे आणि मी आता तुला नेहमीसाठी माझ्या जवळच ठेवेल आणि तुला मोठं करेल. तर ही खूप सुंदर स्टोरी आहे. आणि जर कोणाला इंग्लिश शिकायची असेल किंवा नाही तरी आपल्या मुलांना शिकवायची असेल तर हे पुस्तक वाचावं किंवा ह्या ऑथरचे पुस्तकं वाचायचे. कारण की ते खूपच लहान मुलांसाठीच त्यांचं काम असतं आणि ते खूप सुंदर पुस्तकं लिहितात. इमॅजिनेशन त्यांनी वाढते लहान मुलांची. तर मला वाटतं की सगळ्या मुलांनी किंवा मोठ्यांनी पण हे पुस्तक वाचायला हवं. थँक्यू आणि बाय.